हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही सर्वजण सुखी, सुखरूप आणि आनंदी असाल. आज मी जी कविता सादर करणार आहे ती कोणत्या कवीची आहे हे माहीत नाही, पण सोशल मीडियामार्फत ती मला मिळाली आणि तुमच्यासमोर सादर करण्याचा मोह झाला. या कवितेचा आशय सांगायचा तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात एका ड्रीम गर्लचं किंवा एखाद्या ड्रीम बॉयचं एक काल्पनिक चित्र असतं आणि आपल्याला आवडणारी ती व्यक्ती आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर तरी आपल्याला भेटावी असं प्रत्येकाला वाटत असतं. चला तर पाहूया कविता. कवितेचं नाव आहे एक राधा हवीच ना. एक राधा हवीच ना, एकांतात बोलायला, हातात हात धरायला. एकांतात बोलायला, हातात हात धरायला, काळजात सामावून काळजी करायला. काळजात सामावून काळजी करायला एक राधा हवीच ना. जग हसतं जेव्हा जेव्हा तेव्हा समजूत काढायला. जग हसतं जेव्हा जेव्हा तेव्हा समजूत काढायला. भूक नसतानाही आग्रह करून हक्कानं जेवण वाढायला. भूक नसतानाही आग्रह करून हक्कानं जेवण वाढायला एक राधा हवीच ना. कुणीच नसतं आपलं असं एकाकीपण भरायला. कुणीच नसतं आपलं असं एकाकीपण भरायला. नकळत ओघळणारे दोन अश्रू तळहातावर धरायला. नकळत ओघळणारे दोन अश्रू तळहातावर धरायला एक राधा हवीच ना. श्वास होतात मंद मंद धडधड नुसती ऐकायला. श्वास होतात मंद मंद धडधड नुसती ऐकायला. शांत निवांत शेवटाला सुरेल भैरवी गायला. शांत निवांत शेवटाला सुरेल भैरवी गायला एक राधा हवीच ना. आसमंत रीता होताना आभाळ भरून आणायला. आसमंत रीता होताना आभाळ भरून आणायला. होय मी फक्त तुझीच आहे. होय मी फक्त तुझीच आहे कानामध्ये म्हणायला एक राधा हवीच ना. एक राधा हवीच ना. रसिक हो, मी माधुरी. जर तुम्हाला माझं काव्य वाचन आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.